मित्रांनो, जरा कल्पना करून बघा, तुमचं हृदय थांबलंय, श्वास बंद पडलाय आणि डॉक्टर तुम्हाला डेड घोषित करणार आहेत. पण त्या क्षणी तुमच्या मेंदूमध्ये एक महास्फोट होतो. विज्ञानानुसार मृत्यूच्या त्या शेवटच्या 7 मिनिटांमध्ये तुमचं संपूर्ण आयुष्य एखाद्या हाय स्पीड फिल्म सारखं तुमच्या डोळ्यासमोरून जातं. का होत असेल असं? ती 7 मिनिटं म्हणजे तुमच्या आयुष्याचा क्लायमॅक्स असतो का की दुसऱ्या जगाची सुरुवात असते? नमस्कार, मी ममता, आचार्य मीडियामध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, जेव्हा शरीर साथ सोडतं तेव्हा मेंदू कधीच हार मानत नाही. संशोधनामध्ये असंही आढळलंय की मृत्यूच्या वेळी मेंदूमध्ये गॅमा वेव्हचा प्रचंड वेगाचा एक विद्युत झटका येतो. जणू काही मेंदू आपली सगळी शक्ती एकवटून आठवणींच्या फायली ओपन करतोय. ज्याला आपण क्लिनिकली डेथ म्हणतो, ती कदाचित शेवट नसून एका वेगळ्या डायमेन्शनची सुरुवातही असू शकते. द क्वांटम सोल, द क्वांटम थिअरी प्रसिद्ध शास्त्रज्ञ रॉजर पेनरोज आणि स्टुअर्ट हॅमरॉफ यांनी एक डोकं चक्रावून टाकणारी ऑर थिअरी मांडली आहे. If reaches a threshold or doesn't reach a threshold to fire the action potential. And everybody talks about neuronal firings, that consciousness is due to axonal firing. त्यांच्या मते आपली जाणीव म्हणजे कॉन्शियसनेस हा मेंदूतील मायक्रोट्युब्युल्स मध्ये असतो. मेंदूच्या वेळी ही माहिती कधीच नष्ट होत नाही, तर ती एका क्वांटम इन्फॉर्मेशन सारखी एका अनंत विश्वात युनिव्हर्सामध्ये विलीन होते. म्हणजेच तुम्ही कधीच मरत नाही, तुम्ही फक्त ट्रान्सफर होता, तुमचा प्रवास होतो, तुमचं संक्रमण होतं. हजारो वर्षापूर्वी भगवद्गीतेमध्येही श्रीकृष्णाने हेच सांगितलं होतं, वासांसी जीर्णानी यथा विहाय. जसं आपण कपडे बदलून नवीन कपडे घालतो, तसाच आत्मा शरीर बदलतो. अध्यात्म म्हणतं आपण हे फक्त अन्नमय शरीर नाही आहोत, तर आपण ऊर्जेचा एक खूप मोठा स्रोत आहोत. गरुड पुराण असो किंवा प्राचीन ग्रंथ असोत, मृत्यूला शेवट नाही, मृत्यू हा प्रवास मानला गेलाय. तर तिबेटियन बुक ऑफ द डेड मध्ये बार्दो नावाच्या अवस्थेचा उल्लेख केला जातो. ही अशी जागा आहे जिथे आत्मा ना या जगात असतो ना त्या जगात. तिथे तुम्हाला विचित्र आवाज ऐकू येतात, विविध रंगाचे प्रकाश दिसतात. ही तुमच्या कर्माची टेस्ट असते असंही म्हटलं जातं. जगभरात असे हजारो लोक आहेत जे मरून पुन्हा जिवंत झाले आहेत. त्यांच्या अनुभवांना नियर टू डेथ एक्सपिरियन्स असं म्हणतात. या सर्वांच्याच अनुभवामध्ये एक गोष्ट कॉमन होती, एक अथांग शांतता, पांढरा प्रकाश आणि स्वतःच्या शरीराकडे त्रयस्थपणे पाहण्याची भावना. जर मृत्यू इतका भयानक असता तर आपण परत आलेल्या प्रत्येकाला इतकी शांतता अनुभवली असती का, हा प्रश्न उपस्थित होतो. शेवटी विज्ञान असो या अध्यात्म असो, दोन्ही एकाच वळणावरती येतात. ऊर्जा कधीही नष्ट होत नाही. मृत्यू येईपर्यंत आजचा हा क्षण, हा श्वास आणि ही आपली मोलाची माणसं आहेत. कारण पुढच्या प्रवासासाठी तुमचं कर्म हेच तुमचं तिकीट असणार आहे. तुमचा काय विचार आहे? मृत्यू हा पूर्णविराम आहे की स्वल्पविराम? आणि तुम्हाला पुनर्जन्मावरती विश्वास आहे का? कमेंटमध्ये तुमचं मत नक्कीच सांगा. तुमचा एखादा एक्सपिरियन्सही शेअर करू शकता. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आचार्य मीडियाला सबस्क्राईब करा.